नमस्कार. गळ्यात तुळशीमाळ असो वा नसो, मनात विठ्ठल असणं हीच खरी भक्ती. वारीची ती ओढ आणि संतांच्या शब्दांची ती गोडी आजही आपल्या जगण्याला आधार देते. आजचा हा व्हिडिओ म्हणजे आपल्या अंतरातल्या पंढरीची एक छोटीशी वारी आहे. हा व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून संतांच्या विचारांची पालखी तुमच्या मनातही विसावेल. तुम्हाला हा प्रयत्न कसा वाटला ते सांगायला विसरू नका. काम क्रोध पायाखाली कसे तुडवायचे आणि संसाराच्या व्यापात असूनही विदेही तणावमुक्त कसं जगायचं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण हे केवळ भजन नाही तर आनंदी जगण्याचं मॅनेजमेंट शास्त्र आहे. हे भारूड माणसाला अलिप्तता शिकवते. आजच्या काळात नैराश्य, राग आणि मत्सर यांमुळे माणसाचे मानसिक आरोग्य बिघडले आहे. हे भारूड सांगते की चौदेहांची दीक्षा म्हणजे स्वतःच्या शरीरापासून आत्म्यापर्यंतच्या प्रवासाची शिस्त. काम, क्रोध, मद आणि मत्सर या शत्रूंना ताब्यात ठेवल्यास अर्धी दुःख आपोआप संपतात. संसारात राहूनही संसाराच्या मोहात न अडकता कसं जगावं, विदेही अवस्था हे यातून समजते. कोरांना भिक्षा मागणे म्हणजे आपल्यातील मीपणा संपवणे. जेव्हा आपण स्वतःला मोठे समजणे सोडतो तेव्हा शिकण्याची वृत्ती वाढते. भारुडात म्हटल्याप्रमाणे काम, क्रोध बांधू पायी म्हणजेच रागाच्या भरात घेतलेले निर्णय टाळणे आणि वासनांवर ताबा मिळवणे. अक्षय संग संताचा. तुमच्या प्रगतीसाठी नेहमी चांगल्या विचारांच्या आणि अनुभवी लोकांच्या सहवासात राहा. संत एकनाथांचे हे भारूड अध्यात्म आणि व्यवहार यांचा सुंदर मेळ घालणारे आहे. यातील कोरान्न, कोरडे अन्न म्हणजे केवळ अन्नाची भिक्षा नसून ती अहंकाराचा त्याग करण्याची दीक्षा आहे. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. पहिला चरण, चौदेहांची घेऊनी दीक्षा. आम्ही मागू कोरान्न भिक्षा. अलक्ष अनुलक्ष, प्रत्यक्ष जनार्दन आम्हा साक्ष. भावार्थ येथे एकनाथ महाराज म्हणतात की आत्मज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी मी माझ्या चारही देहांचा स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण अहंकार त्यागण्याची दीक्षा घेतली आहे. कोरान्न भिक्षा मागणे म्हणजे केवळ अन्नाची भिक्षा नव्हे तर जगातील भौतिक सुखांऐवजी भगवंताच्या नामाची आणि ज्ञानाची तृष्णा धरणे होय. जो परमात्मा डोळ्यांना दिसत नाही, अलक्ष, त्यालाच ध्येय मानून मी चाललो आहे आणि माझ्या या शुद्ध भावनेला प्रत्यक्ष माझे सद्गुरू जनार्दन साक्षी आहेत. सामाजिक संदर्भ. एकनाथांच्या काळात जातपात आणि उच्च नीचतेचा मोठा पगडा होता. भिक्षा मागणे हे केवळ पोटासाठी नसून ते अहंकार विसर्जनाचे प्रतीक होते. सर्वांच्या दारी जाऊन भिक्षा मागणे म्हणजे मी इतरांपेक्षा श्रेष्ठ नाही हे मान्य करणे होय. वास्तविक उदाहरणे. गाडगेबाबांनी स्वतःच्या हाताने कचरा काढला आणि लोकांसमोर झोळी पसरली. हा चौदेहांच्या पलीकडे गेलेला सेवाभाव था. त्यांनी स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी स्वतःला निम्न स्तरावर नेले, जेणेकरून समाजाचा अहंकार गळून पडेल. जेव्हा एखादा श्रीमंत व्यक्ती किंवा उच्चपदस्थ अधिकारी गरजूसाठी रांगेत उभा राहून स्वतःचे रक्त देतो तेव्हा तो आपल्या शरीराचा, स्थूल देहाचा अभिमान सोडतो. हे कोरान्न भिक्षा मागण्यासारखेच आहे, जिथे समाजाच्या कल्याणासाठी वैयक्तिक अहंकाराचा त्याग केला जातो. ज्याप्रमाणे एखादा विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी घरादाराचा आणि आरामाचा त्याग करून केवळ ज्ञानावर लक्ष केंद्रित करतो, तसाच हा साधक आहे. तो म्हणतो की माझे शरीर स्थूल किंवा माझे मन सूक्ष्म आता माझे राहिले नाही, ते मी ईश्वराला अर्पण केले आहे. जेव्हा माणूस मी आणि माझे हा भाव सोडतो तेव्हाच त्याला त्या अथांग परमात्म्याचा अनुभव येतो. दुसरा चरण, देही असून होऊ विदेही. काम, क्रोध बांधू पायी. आशा मनीषा करू दिशा दाही. मदमत्सर उडवू भाई. भावार्थ या चरणात जगण्याची खरी कला सांगितली आहे. शरीरात राहूनही शरीराच्या आसक्तीत न अडकणे म्हणजे विदेही अवस्था होय. महाराज म्हणतात की माणसाला अधोगतीला नेणारे जे काम, वासना आणि क्रोध, राग आहेत त्यांना मी माझ्या पायाशी गुलाम बनवून ठेवले आहे. मनातल्या व्यर्थ इच्छा, आशा मनीषा मी दाही दिशांना उडवून लावल्या आहेत आणि अहंकार, मद व मत्सर, जलन यांचा नायनाट केला आहे. सामाजिक संदर्भ. समाजातील संघर्षाचे मूळ कारण हे काम, क्रोध आणि मत्सर हेच आहे. एकनाथ महाराजांना असे सांगायचे होते की जर प्रत्येक व्यक्तीने आपल्या विकारांवर ताबा मिळवला तर सामाजिक शांतता प्रस्थापित होईल. वास्तविक उदाहरणे. आज अनेक घरे क्रोधाच्या अँगर आहारी गेल्यामुळे उद्ध्वस्त होतात. जर समाजाने क्रोधावर नियंत्रण मिळवण्याचे नैतिक शिक्षण घेतले तर गुन्हेगारीचे प्रमाण घटेल. कार्यालयांमध्ये एकमेकांचा मत्सर, जलसी करण्याऐवजी जर सहकार्याची भावना ठेवली तर उत्पादकता वाढते. मदमत्सर उडवू भाई हा मंत्र जर व्यवस्थापनात वापरला तर तेथे निकोप वातावरण तयार होते. कल्पना करा, एक कमळाचे फूल चिखलात आणि पाण्यात असूनही त्याला पाणी शिवत नाही. तसाच हा साधक संसारात राहतो, नोकरी, व्यवसाय करतो, पण रागाच्या किंवा मत्सराच्या आहारी जात नाही. जेव्हा ऑफिसमध्ये किंवा समाजात कुणी आपला अपमान करतो तेव्हा चिडून न जाता शांत राहणे म्हणजे क्रोधपायी बांधणे होय. तिसरा चरण, प्रपंचाची लावणी राख. तोडू जन्म मरणाचा पांग. एका जनार्दनी अनुराग. अक्षय संग संताचा. भावार्थ प्रपंचाची राख लावणे म्हणजे प्रपंच सोडून देणे नव्हे तर प्रपंचातील अशाश्वत गोष्टींवरील मोह संपवणे होय. एकदा का मोह संपला की माणूस जन्म मरणाच्या फेऱ्यातून पांग मुक्त होतो.
एकनाथ महाराज शेवटी म्हणतात की माझे सर्वस्व आता केवळ जनार्दन स्वामींच्या चरणी असलेल्या अनुरागात प्रेमात आहे. मला केवळ संतांची संगत आणि सत्संग हवा आहे जो अक्षय आहे. सामाजिक संदर्भ याचा अर्थ संसार सोडणे असा नाही, तर संसारात राहूनही त्यात गुंतून न पडणे, डिटॅचमेंट असा आहे. समाजात वावरताना केवळ माझं घर माझा पैसा या पलीकडे जाऊन समाजाचा विचार करणे म्हणजे प्रपंचाची राख करणे होय. वास्तविक उदाहरणे डॉक्टर प्रकाश आमटे यांचे जीवन. त्यांनी शहरात राहून ऐशाराम करण्याऐवजी हेमलक्षाच्या जंगलात जाऊन लोकबिरादरी प्रकल्प उभा केला. त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक प्रपंचाचा त्याग करून आदिवासींच्या जीवनात प्रकाश आणला. हाच तो अनुराग प्रेम होय. पर्यावरण रक्षण मोहिमा. जेव्हा लोक केवळ स्वतःचा फायदा न बघता पुढच्या पिढीसाठी झाडे लावतात किंवा नद्या पुनरुज्जीवित करतात, तेव्हा ते जन्ममरणाचा पांग तोडण्याचे काम करत असतात. ते वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडे जाऊन अक्षय अशा निसर्गाची सेवा करतात. ज्याप्रमाणे एखादा नट नाटकात राजाचे किंवा भिकाऱ्याचे काम करतो, पण पडद्यामागे त्याला माहीत असते की आपण नट आहोत, तसेच संसारी माणसाने आपली कर्तव्ये पार पाडावीत, पण त्यात गुंतून पडू नये. ही अलिप्तता म्हणजे प्रपंचाची राख होय. संतांच्या संगतीत राहिल्यामुळे ही दृष्टी प्राप्त होते. हे संपूर्ण भारूड उदाहरणातून समजून घेऊ. समजा एका साधकाला ऑफिसमध्ये विनाकारण कुणीतरी अपमानित केले. जर तो साधक नसेल तर त्याला क्रोध येईल, तो मत्सर करेल. पण एका जनार्दनी विचाराचा साधक तिथे विदेही अवस्था अनुभवेल. तो विचार करेल की अपमान शरीराचा झाला, माझा आत्म्याचा नाही. तो तिथेच आपल्या रागाला पायी बांधील. ही शांतता म्हणजेच भारुडाचा खरा अनुभव होय. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी भारुडाचा संदेश त्यांच्या भाषेत. प्रिय मित्रांनो, आयुष्य म्हणजे केवळ इंस्टाग्राम फिल्टर्स आणि करिअर गोल्स नव्हे. संत एकनाथ महाराज आपल्याला लाईफ हॅकिंगचे 3 मंत्र देत आहेत. तुम्ही तुमचे शरीर नाही आहात. जिममध्ये शरीर कमवा, पण मन इतके स्ट्रॉंग ठेवा की बाहेरच्या कमेंट्सनी किंवा लाईक्सनी तुम्हाला फरक पडू नये. स्वतःच्या इगोची दीक्षा घ्या आणि तो विरघळवा. राग आणि वासना हे तुमच्या मेंदूचे व्हायरस आहेत. ते तुम्हाला कंट्रोल करण्याऐवजी तुम्ही त्यांना बूट करा. दुसऱ्याच्या यशावर जळण्यापेक्षा मत्सर स्वतःची व्हर्जन अपग्रेड करा. जसा तुमचा फ्रेंड सर्कल असतो तसाच एक सॉयल सर्कल सत्संग शोधा. जे लोक तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतात त्यांच्याशी अक्षय संग ठेवा. प्रपंचाची राख करणे म्हणजे करिअर सोडणे नव्हे, तर यशाच्या मागे धावताना स्वतःला न हरवणे होय. थोडक्यात काय, दुसऱ्यासारखे बनण्यापेक्षा जे अलक्ष्य अदृश्य सामर्थ्य तुमच्या आत आहे त्याला ओळखा. स्वतःचे बॉस बना, विकारांचे गुलाम नाही. तुमच्यासाठी आजची कृती कॉल टू ॲक्शन. हे भारूड आपल्याला शिकवते की अध्यात्म म्हणजे घरदार सोडून जाणे नव्हे, तर मनातील विकारांना सोडून देणे होय. संसार करत असतानाही मनाने कमळाच्या पानासारखे अलिप्त राहणे हाच खरा पुरुषार्थ आहे. आज दिवसभरात जेव्हा तुम्हाला कोणाचा तरी राग येईल किंवा मनात मत्सर निर्माण होईल, तेव्हा क्षणभर डोळे मिटा आणि म्हणा, कामक्रोध बांधू पायी. त्या विकाराला आपल्यावर ताबा मिळवू देऊ नका. किमान एका वाईट सवयीचा आज राख म्हणून त्याग करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. चंद्रभागेच्या काठी जो आनंद मिळतो तोच आनंद संतांच्या विचारात दडलेला आहे. भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून आपण हाच विठ्ठल विचार घराघरात पोहोचवत आहोत. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असाच राहू द्या. कमेंटमध्ये विठ्ठल विठ्ठल असा गजर करायला विसरू नका. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.